मत देवाच्या चरणी लागल्यावर तर सर्व भेटतंय. दिला माता पित्यानी जन्म, काही करू या देहाचं. माता पित्याने आपल्याला जन्म दिल्याच्या नंतर ह्या देहाचं आपण काय करायचं हे त्याला समजत नाही. बालपण गेला माई बोटाला धरून, तरुणपण आला देवी जवानीच्या भराण, तरी त्याला देव समजत नाही. तरुणपण झाला तरी त्याला काय देव समजत नाही. माता पित्यानी केला लगीन, गेलो देवा मी पदराच्या आड. माता पित्याने त्याचा कर्तव्य केला आणि त्याचं लगीन करून दिला. लगीन केल्याच्या नंतर तो पदराच्या आड गेला, त्याला काही समजत नाही. आम्ही विठ्ठलाचे मनुदास, पांडुरंग माय बाप. आपण विठ्ठलाचे दास असल्यामुळं आपण पांडुरंग आपला मायबाप असो, त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. पत्नी म्हणे माझ्या राजा पती परमेश्वर, त्याला महत्वच नव्हता. कसा पण वागायचा, कसा वागायचा, कसा ठेवायचा, काही करायचा, तरी त्याला काही समजत नव्हता. देव काय भेटत नव्हता. मग तेव्हा एक दिवस पत्नी म्हटली पती परमेश्वर, पती परमेश्वर. तेव्हा याचा काळीज फुगला, त्याला वाटलं असंच असेल. पत्नी म्हणे माझ्या राजा पती परमेश्वर, घेऊन बसत ठेव विठ्ठलाच्या चरण. त्याने मस्तक घेतलं, विठ्ठलाच्या चरणी जाऊन मस्तकन केलं. घालावा तुम्ही तुळशीची माळ, कधी होणार तुम्ही पांडुरंग मी विठ्ठलाचे माणूदास. पांडुरंग माय बाप, विठ्ठल माझा विठेवरी, कासविता बार खाद्यावरी. चला